1920 ला मराठा समाजाला विचारून निर्णय घेतलाय आणि समाज हाच मोठा. समाज जर म्हणला 23 समाज जर म्हणला आता, कारण लेकराला यश मिळवून देण्याची शक्ती फक्त समाज आहे. समाज म्हणला राहू द्या, वेट आणि वाटच्या भूमिके काय करायचं 23 ला ठरवू आणि 23 ला ठरवणार. तुमच्या बैठकीमध्ये असे संकेत लक्षात येत आहेत, संकेत मिळत आहेत की दिल्लीमध्ये जसं शेतकऱ्यांनी आंदोलन उभं केलं होतं त्याच पद्धतीनं तुम्ही मुंबईत आंदोलन उभं करणार असे संकेत मिळत आहेत तुमच्या या सगळ्या चर्चेमध्ये लोकांची इथं आलेल्या मराठ्यांच्या प्रतिक्रियेवरून. आम्ही न म्हणलो मराठा कोणचा आमचा आम्हाला जायचं नाही, आम्ही म्हणलोच नाही. आम्ही 23 तारखेला आमच्या आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत, पण 3 कोटीपेक्षा जास्त मराठे असणार आजच्या म्हणण्यानुसार. होय, मोठा शब्द आहे तुमच्यासाठी, देतोय मी. 3 कोटीपेक्षा जास्त असणार आहेत, पण आम्ही कुठं म्हणलो तिकडे जायचं. कोणचा आमचा मराठ्याचा एक बी बांधव म्हणला नाही आम्हाला पुढे जायचं. पण नाही, असं चर्चेमध्ये असं बैठकीत असं दिसलं की घरी कोणाला ठेवायचे, आंदोलनाला कोणाला पाठवायचे, त्याचबरोबर काय काय वस्तू लागते, किती जण गाडीत बसतात, मग भूक लागली तर आपण लगेच तिथं जेवणाची व्यवस्था कशी करायची, स्टोव पेटवायची, माघारी यायचं नाही, असे सगळे मुद्दे जर पाहिले तर हे सगळे मुद्दे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाशी समरूप आहेत. आज अंतरवालीत बैठक होती. इतक्या जणांना भावांना आमच्या एक जण जीव घालू शकत नाही म्हणून येताना स्टोव डबे सगळे आणले होते लोकांनी अंतरवालीत. गाडीत तर चालते दिली, एका गाडीत किती बसत येत. पुढं मुंबईला दिल्लीला जायचं असलं तरच गाडी लागते, असं थोडं आता बिचाऱ्याने इथं गाड्या आणल्या होत्या. आम्ही कुठं म्हणलं आम्हाला पुढे जायचं. आता इथं आम्ही 170 मध्ये 1.5 कोटीची पेक्षा जास्त केले होते, आणखीन 200 एकर जास्त करू. आम्ही कुठं म्हणलं आम्हाला पुढे जायचं, कोणचा मराठा म्हणला आम्हाला पुढे जायचं. तुम्ही जरी घोषणा केली नाही तर एक गोष्ट इथं सगळ्या मराठ्यांनी असं जोरदार सांगत होते की उपोषण करायचं नाही, मग आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असेल असा प्रश्न साहजिकच सगळ्या राज्यकर्त्यांना, सत्ताधारी, विरोधकांनी महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे. ही झाली भावना करायचं नाही उपोषण, मग समाजाची भावना मान्य केली नाही करायचं, पण मग याचा अर्थ दुसरं आंदोलन आम्हाला करता येत नाही असं बोलू. आम्ही पुढे म्हणलो आम्ही कोणताच मराठा म्हणला नाही आमचा आम्हाला पुढे जायचं नाही. आम्ही आमची तयारी करू नका. आता मला सांगा, आपल्याला जर पेरणी करायचं म्हणलं तर बैल लागतात, एक जण पेरायला लागतो, एक जण रासने हाणायला लागतो. मग तसं आम्ही आमच्या पुढच्या आम्हाला तयारी करून आम्ही म्हणलो बाबा पुढे जायचं आम्हाला. आमचा एक बी बिचारा मराठा बांधव म्हणला नाही, कारण एवढंच नाही लागलंय काहीला. आम्ही जाऊ नका बाबा मुंबईत बघायला कसली तिकडं इकडं नाही नाही. ते उदाहरणार्थ म्हणलं मी. समजा आता इकडं शेतात जर आऊत आणलं तर लागत आहे, तिकडं लागत कसं आम्हाला आवतून बैल बी न्यायचं बघतच लागत कसं काय फरक काय. आमचा बघू नका, आमची नाही का ती बिचारी मुंबई, आमच्यापासून फायदा आहे दादा तिचा. आतापर्यंत तुम्ही जे केलं ठाठी ठोक केलं, समोर केलं, 24च्या नंतरचं काल होता काय होणार? 23 ला छातीत ठोकणार आहेत ना. फक्त आता म्हणतो आम्ही बाबा आणखीन म्हणलं नाही मराठा, आधीच कशाला मराठ्याचं नाव खराब करू. मग मराठा काहीच म्हणला नाही. न्यायासाठी काही होऊ शकतं, ते करू शकते, तर न्यायासाठी आम्ही आमच्या लेकरासाठी होऊ शकतो. 24 नंतर आंदोलनाची वेळ येऊ नये, मात्र तुम्ही अनेक वेळा बोलताना असं म्हणतात की मुंबई म्हणजे जर अशी वेळ आली तर मुंबई हे ठिकाण ठरलंय का? नाही नाही, मुंबई ही देशाची राजधानी आणि आमच्या महाराष्ट्राची शान. तिला बघायला आम्ही जाऊ नये का? जायचं नाही पण जाऊ नये का? आता गेलोच ना एक एक जण, आता जरा 10 सहज नसतील का जाऊ नये असं काही आहे का? असलं तर सांगून द्यावा, तुम्ही या मुंबईशी तुमचा काही संबंध नाही, तुम्ही आम्ही आमचा असा राहायचं दुसरं. चंद्रपूरच्या ओबीसी परिषदेमध्ये तुमच्या निषेधाचा ठराव पारित करण्यात आला, त्याला मी काय करू? आता मी आरक्षण घेणार, मराठा माझा आमचा हक्काच आहे. फक्त काय काय निषेध काय मी काय